जय श्रीराम मित्रांनो. तर कसे आहात? तर आजचा एक नवीन टॉपिक असा आहे, तुम्हाला सांगण्यासारखा टॉपिक आहे, जी की माझ्यासोबत आज माझी चूक झालेली आहे. ती चूक तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे आणि ती चूक तुम्ही नाही करायला पाहिजे. ती चूक अशी आहे की माझ्याकडे एक डायबेटिकचा पेशंट होता. त्या पेशंटने मला टॅब्लेट सांगितल्या होत्या. टॅब्लेट सांगताना मी त्यांचे टॅब्लेट ऑर्डर केल्या आणि तो पेशंट नंतर टॅब्लेट घ्यायला आलाच नाही. आज ती मी एक्सपायरी चेक करत असताना माझ्या मेडिकलमध्ये मी हर मंथ एक्सपायरी चेक करतो. तेव्हा ती एक्सपायरी चेक करत असताना मग ती टॅब्लेट सापडली. ती टॅब्लेट बघितली. ती टॅब्लेट समजा होती ₹650 टॅब्लेट आहे. ती टॅब्लेट ₹650ची टॅब्लेट. आता एवढी महाग टॅब्लेट आपल्याकडून कोणी घेत नाही आणि डायबेटिक पेशंटचं असं असतं की जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात तेच टॅब्लेट त्यांनी घेतात. ही पॉवर सगळ्या गोष्टी पाहून घेतात. त्याच्यामुळे ही टॅब्लेट तर आपल्याकडून तर मूव्ह होणारच नाही, कोणी घेणारच नाही. आपण जर कोणाला पण आणि आपण जबरदस्ती देऊ शकत नाही ही टॅब्लेट्स. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या मेडिकलमध्ये टॅब्लेट्स पेशंट्स जेव्हा सांगतो तुम्हाला की मला हे टॅब्लेट लागतं, त्याच्याकडून ॲडव्हान्स घ्या या त्या टॅब्लेटवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळ्या गोष्टी अपडेट असल्या पाहिजे. अपडेट जर ठेवल्या तुम्ही या सगळ्या गोष्टी, तर तुमचं लक्ष राहतील आणि तुमचं नुकसान होण्यापासून राहील. या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ही माझी गलती झालेली आहे. तुमची गलती होऊ नये म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकत आहे. तर धन्यवाद मित्रांनो.